हरे महा गुरुभ्यो नमः. श्री अरे भाग्यराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनाच्या मालिकेतील एकादशीला होणारे शंका समाधान. हरे महा. समस्त गुण संपूर्ण सर्वदोष विवर्जितम नारायण नमस्कृत्य गीता तात्पर्य उच्यते शास्त्रेषु भारतं सारं तत्र नाम सहस्रकं वैष्णवं कृष्ण गीता च तज्ज्ञानान्मुच्यते अंजसा. हरे नमः. गीता मॅडमचा प्रश्न आहे. हा 13वा हम्म, अध्यायातील तिसरा श्लोक आहे. नमस्कार. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर् ज्ञानं यत्तत् ज्ञानं मतं मम. एक नमस्कार करते आणि थोडस इंटरप्ट हा, करते की म्हणजे हा श्लोक मला भाष्य वगैरे तर हवंच नंतर, पण ज्या माणसांनी मला प्रश्न विचारला त्यांचा प्रश्न आधी तुमच्या कानावर घालते. सांगा. हा, त्यांचा प्रश्न ह्या श्लोकावर असा होता मला, क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानम यज्ञान मतम मतम आहे ना, हा. त्याचा जो तिसरा श्लोक आहे सचयोत प्रभावश्च तत् समासेन मे शृणु. तर इकडे काही क्षेत्र श्लोक काय एक नाही नाही काही अध्यायामध्ये पहिला श्लोक अर्जुन वाचच आहे, पण माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तिसरा श्लोक असा आहे, तत् क्षेत्रम यथा यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत प्रभावश्च तत् समासेन मे शृणु. त्यांचा प्रश्न असा आहे, यत प्रभावश्च म्हणजे कोणाचा कोणावर प्रभाव आहे, आत्म्याचा परमात्म्यावर का क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचा, हे जरा मला सांगा. हा त्यांचा प्रश्न आहे. आता क्षेत्र तुम्ही क्षेत्र म्हणजे काय? शरीर. क्षेत्रम म्हणजे सर्व आणि भूतानी. हम्म. क्षेत्र म्हणजे सगळ्या प्राण्यांना, ऑल लिव्हिंग बिईंग्स आर टू बी कॉल्ड एज क्षेत्र. हम्म. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे दोन आहेत. हो. हो. क्षेत्रज्ञ हू न्यू अबाउट द क्षेत्र, दॅट इज कॉल्ड हम्म. क्षेत्रज्ञ. विष्णु परमात्मा न्यू, ही नोज how are all the kshetras. क्षेत्र म्हणजे सगळे समस्त भूतानी, सगळ्या प्राण्यांना जे आहे क्षेत्र म्हणतात. क्षेत्रम समस्त भूतानी. क्षेत्रज्ञम क्षेत्र हू हू न्यू अबाउट क्षेत्र. क्षेत्र हे शब्दाचा अर्थ काय आहे? क्षत क्षत्र 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 क्षेत्र क्षे म्हणजे सगळ्या नाशयुक्त असणाऱ्या गोष्टीमध्ये राहणारा. आणि त्या नाशयुक्त असणाऱ्यांच्या मध्ये क्षय म्हणजे काहीच आहे. सगळे क्षेत्र म्हणजे सगळे प्राणी लोक जे आहेत की नाही, ते क्षेत्र म्हणतात. का बघा? त्यांना आलेला जो देह असतो, त्यांना प्राप्त झालेला जो देह असतो तो नाशयुक्त असणारा असा देह येतो. आणि क्षेत्रज्ञ कसा आहे, त्याला जो देह येतो तो नाशयुक्त नाहीये. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम. अविनाशी तो तद्विधी, ते अविनाशी आहे जे येन सर्वमिदं ततम, ज्याने हे सगळं व्यापलेलं आहे, तर अविनाशी असणार असं समजावं. म्हणून क्षेत्रज्ञ कसा असतो तर नाशरहित असणारा असा असतो. क्षेत्र कसा असतो तर नाशयुक्त असणारा असा असतो. नाशयुक्त असणारा तो क्षेत्र असतो. क्षेत्र क्षेत्र म्हणजे तोच आहे बरं का. सर्व सर्व प्राणी जे आहेत सगळे क्षेत्र शब्दाने वाचले आहेत. हे भगवद्गीतेतच सांगितलं आहे बरं का. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर योग हा, त्या दोघांचाही योग असावा लागतो. क्षेत्र जो असतो त्या क्षेत्राला जाणणारा एक वेगळा असावा लागतो, जाणून घेणारा एक वेगळा लागतो. हा, त्या क्षेत्र क्षर सर्वाणी भूतानी म्हणून तिथं सांगितलं आहे. क्षरम क्षर सर्वाणी भूतानी म्हणून सांगितलेलं आहे. हे काय आलं हे? नाही, मी नाही ते छोटसच आहे ना, मोठं काढताय मी. हा हा, ठीक नाही आहे. त्यांचा प्रश्न होता आत्म्याचा मग इथे संबंध कुठे येतो, कोण कोण क्षेत्र म्हणजे
शरीर झालं आणि क्षेत्रज्ञ परमात्मा झाला, मग आत्मा? आत्मा क्षेत्र जो आहे त्याच्यातच असतो ना. मग तेच त्यांना विचारायचंय, कोण कोणावर प्रभाव टाकतं? तो आत्म्याचा तो प्रभाव जो परमेश्वरावर क्षेत्र जो आहे असतो. की नाही, क्षेत्र हम्म. म्हणून दुसरा कोण आहे ना, तो जीव असतो. हा, सगळ्या म्हणजे जीव आणि जीवांना क्षेत्र क्षेत्र एकच म्हणतात. झालं. जीव आणि क्षेत्र एक झालं, क्षेत्रज्ञ वेगळा झाला ना. क्षेत्रज्ञ वेगळा, हा, जीव म्हणजे क्षेत्र क्षेत्र. झाला. पण जीवाचं स्वरूप तर अविनाशी तर आहे ना, जाळता येत नाही, तो असं जीव जे देखील आत्म्याचं. अविनाशी आहे, क्षेत्रज्ञ देखील अविनाशी आहे. पण हा, तो म्हणजे क्षेत्रज्ञ हा जो आहे ना, त्या क्षेत्रज्ञाला कोणत्या क्षेत्राला, जीवाला कुठं कोणत्या देहाशी संबंध लावावा आणि त्याने किती दिवस राहावं काय नाही, ह्याची सगळं माहिती त्याला असते क्षेत्रज्ञाला, जीवाला नसते. अच्छा, हेच त्यांना पाहिजे होतं, की क्षेत्र हा, म्हणजे क्षेत्रामध्ये जीव पण घ्यायचा, क्षेत्रज्ञ टोटली वेगळा आणि कूटस्थ पण वेगळा, का कूटस्थ आणि क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ कूटस्थ कूटस्थ म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी देवी. कूटस्थ म्हणजे कूटामध्ये राहणारी, कूट म्हणजे प्रकृती देवी. म्हणजे ते परमात्म्याच्या अधीनच आहे ना. ती अधीन असते. मग त्याच्यात जीव येतो ना. कोणत्यामध्ये? कूटस्थ क्षेत्रामध्ये जीव आपलं. वेगळा आहे. क्षेत्रज्ञ असणारी क्षेत्र म्हणजे कूट जी आहे की नाही, ती कूटामध्ये तिच्यामध्ये देखील आहे जीव, आणि तिच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा जो आहे क्षेत्रज्ञ. तर हा, इथे जो तीन चौथा गोष्टी आहेत श्लोक आहे बघा. ना, त्याच्या चौथा पूर्णानंदजी हा, चौथ्या श्लोकावर चौथ्या श्लोकाची शंका आहे, यत प्रभाव म्हणजे कोणाचा कोणावर प्रभाव असतो असा त्यांचा प्रश्न आहे. यत चौथा क्षेत्रम श्लोक. तच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत सचयो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु म्हणून हा, सांगितलंय. हे त्याच्यात मला क्षेत्र पाहिजे. कोण आहे? तत्क्षेत्र, त्याला क्षेत्र म्हणायचं. यच्च कसं आहे, यादृक्च कशा रीतीने राहतो, कोणता विकार त्याच्यावर होत असतो, यद्विकारी, आणि ज्याच्यामुळे तो आहे. यत यद्विकारी यतश्च यत, ज्याच्यामुळे तो आहे. यत म्हणजे आहे, जो त्याच्यामुळे आहे. सच यो यत प्रभाव, आणि तो आणि हा या दोघांचा प्रभाव, त्याच्यावर ज्याचा प्रभाव चाललेला असतो ते समासाने शृणू ऐक. हम्म. म्हणजे क्षेत्र म्हणजे जीव. हा, हेच पाहिजे जो होतं मला देह पण. जो देह धारण करणारा आहे त्याला क्षेत्र म्हणतात. आत्मा त्याच्यात आला. क्षेत्रम त्याला क्षेत्र म्हणतात. जे यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत, हम्म. हे सगळे क्षेत्राचे लक्षण आहेत. बरोबर. यत जे जे क्षेत्र आहे, यादृक कसा आहे, त्याच्यावर विकार कोणता कोणता घडतो, आणि कोणामुळे घडतो, ते तो कसा कसला रूप धारण करतो, कसा असतो, ह्या रीतीने त्या क्षेत्राच्या बद्दल जाणा. सच यो यत प्रभाव असते, आणि तो क्षेत्र जो आहे त्याच्यावर कोणाचा प्रभाव असतो ते सगळं समासाने सांगतात, त्याच्या पुढे सगळं सांगतात. म्हणजे मला जे तत्क्षेत्र कळलं त्यांना यच्चय. मला जे कळलं त्यांना सांगण्यापुरतं, क्षेत्रामध्येच तुम्ही आत्मा घ्यायचा आणि परमात्मा वेगळा ठेवायचा ना, नाही कायम. वेगळा आहे, वेगळा आहे. क्षेत्रामध्ये हम्म. असणारा जीव वेगळा आहे. काय, हम्म. आणि त्या हम्म. क्षेत्रावर जीवावर येणारा प्रभाव कोणाचा आहे, कसला आहे, विकार कसले येतात, कशा रीतीने येतात, आणि तो कसा असतो, हा, हे सगळं प्रभाव आलं. कोणाचा यादृक्च कोणावर. यद्विकारी यतश्च यत, हे सगळं जाणून घ्या. समास यानं सांगतात ते देखील. निमूटपणे सगळं सगळं दाखवतात. ठीक तुम्ही आहे. समजलात काय? क्षेत्र म्हणजे जो जीव शरीर धारण करतो तो क्षेत्र, असं नाही समजा. जो जीव शरीर धारण करतो ते पुष्कळ लोक असतात. काय, आणि तो जीव बरोबर. जो असतो तो जीव कशामुळे आलेला असतोय? त्या ज्याचा सर्वज्ञ म्हणून क्षेत्रज्ञ म्हणून आहे की नाही, त्या क्षेत्रज्ञाचाच एक रूप आहे तो. प्रतिरूप म्हणतात त्याला. हम्म. रूपाने असल्या ह्या रूपाने म्हणजे असल्या स्वरूपाने तो असतो क्षेत्र.
आणि त्या प्रतिरूपाचा करणारे प्रतिबिंब जे असते की नाही, त्या प्रतिबिंबावर बिंबाचा प्रभाव पडत असतो खरा. प्रतिबिंबाचा प्रभाव जीव बिंबावर पडत नाही. बिंबाचा प्रभाव प्रतिबिंबावर पडतो. बरोबर. त्याकरता बिंब कसं असतं ते तसंच राहतं. त्या प्रतिबिंब रूपी जीवाचं काय जे काही त्याच्यावर विकार इत्यादी घडत असतात, ते सगळे घडलेले विकार बिंबरूपी असणाऱ्या परमात्म्यावर नाही पडत. आणि तो बिंब कसा असतोय, प्रतिबिंब रूपी बिंबरूपी कसा परमात्मा कसा आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. सगळ्या कोणत्या कोणत्या जीवाला कोणते कोणते विकार घडतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे कारण काय काम करावे लागतात, काय नाही, हे सगळं तो जाणत असतो. इवन जो क्षेत्र आहे की नाही, जो जीव आहे की नाही, त्या जीवाला काही पत्ता नसतो. आपण काय करणार आहेत, कशा ठिकाणी कुठे येणार आहेत, काय काय होणार आहे, काही त्याला माहित नसते. हम्म. म्हणून ते ते तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद विकारी यतश्च यत सच यो यत प्रभावश्च तत् समासेन मे शृणु. ह्याच्या पुढे सगळं सांगतात. बरोबर. आता माझा स्वतःचा हे कारण आत्मा त्यांचा प्रभाव प्रश्न आत्म्याचा आणि परमात्म्याच्या क्षेत्रामध्ये घ्यायचा. हो, परमात्मा जो आहे की नाही, परमात्माचा प्रभाव त्या क्षेत्रावर पडतो. असा प्रभाव पडतो म्हणजे काय, त्यांनी हे सगळे यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च वगैरे सगळे जे प्रभाव आहेत त्याचे प्रभावचा त्याचे धातू काय? तर उपसर्ग आणि भाव ना? हो, किंवा प्रभाव हा प्रकर्षेण प्रभाव हा उत्कृष्ट इति म्हणण्यात. उत्कृष्ट रूपाने ज्याचा भाव म्हणजे अभिप्राय त्याच्यामध्ये येतो, त्याला प्रभाव, यत प्रभाव, ज्याचा प्रभाव. प्रकर्षेण प्रभाव इति मन्यते. इति अहं मन्यते. हो, सयत हम्म. सचयो यत प्रभावश्च म्हणून सांगितलंय. म्हणून म्हणजे कोणत्या जीवाने काय करायचं असतं, काय नाहीये, हे सगळं त्याच्या अधीन असते. नाही, जीवाच्या अधीन प्रभावाचा काहीच अर्थ नसते. प्रभाव म्हणजे प्रकर्षेण घ्यायचा का प्रभाव म्हणजे असा घ्यायचा? प्रकर्षेण भाव. प्रकर्षेण भाव हा प्रभाव हा हा. उत्कृष्ट रीतीचा भाव. असतो. उत्कृष्ट मग रीतीने त्याचा प्रभाव म्हणजे काय, उत्कृष्ट रीतीने त्याचा अभिप्राय. हम्म. भाव भक्ती भाव शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत. हम्म. हम्म. याकरता भाव भक्ती अभिप्राय, अभिप्राय देखील येतो. हम्म. हे हम्म बरोबर. धन्यवाद. छान. आता मला सगळं थोडंफार त्यांना सांगण्यापुरतं कळलं. धन्यवाद. कळलंच. त्यानंतर आता श्री नारायण मुदगलकर जे सकाळी येऊ शकत नाही तिथे, पण प्रश्न वगैरे ते देत असतात, छत्रपती संभाजीनगरचे. त्यांचा हा प्रश्न आहे. अं, त्यात प्रश्न असा आहे. असत भाव अभाव भ्रांती इत्यादी समजण्यात थोडे कठीण वाटते. एखादे उदाहरण देऊन समजले तर बरे वाटते. नाही, आता ह्याच्यात की ना याविषयी असं आहे तो ते. विद्यते. हा, याच्याविषयी आहे त्या ठिकाणी याच्याविषयी. दिले ना, असं तो विद्यते भावा ना भाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्तनयोस्तत्वदर्शिवी. तत्वज्ञानी लोकांनी यांचा काय फरक आहे हे जाणून घेतलं. न असतः भाव हा विद्यते, असत असणारी गोष्ट जी असते त्याला भाव येत नाही. भाव म्हणजे सर्व एक असणेपणा येत नाही. भाव म्हणजे राहणेपणा. न असतः विद्यते भाव हा, असत नसलेली जी गोष्ट असते ती कधीही भावरूपाने राहत नाही. जी नसलेली गोष्ट आहे ती मात्र सत्स्वरूपाने नाभावो विद्यते स्वतः, इथं दिलंय बघा. स्वतः म्हणजे सत्स्वरूपाने असणारी गोष्ट. सत्स्वरूपाने असणारी जी गोष्ट आहे तिचा असत स्वरूपाने हे स्वरूप येत नाही. असणारी गोष्ट नाही असं म्हणतात येत नाही. आता जसं उदाहरणार्थ जीव हे सगळे प्रलय कालामध्ये काय असतात, प्रलय कालामध्ये सगळेचे सगळे जीव
नसतात. नसतात म्हणजे काय अर्थ, त्यांचं एक भाव स्वरूप जे असतंय की नाही, भावात्मक स्वरूप राहत नाही. आणि भावात्मक स्वरूप न राहणार असं म्हणजे ते असतात, असून देखील ते असल्यासारखे नसतात, एवढंच. मग आता भावात्मक स्वरूप म्हणजे असणेपणा, हे त्यांच्यामध्ये येत नाही. अभाव असणारी गोष्ट जे नाही आहे ती गोष्ट कधीतरी असती का? हे नाहीच आहे कधीही. पण शश विषाण कधी असतं का हे? कधीच नसतं. नसलेली गोष्ट असती असं म्हणणं योग्य नाही. जे आहे तेच आहे असं म्हणणं योग्य आहे. म्हणून अशाप्रमाणे असत स्वरूप काय आहे, सत स्वरूप काय आहे, ह्या दोन्ही सत आणि असत यांच्यामध्ये काय अभिप्राय, काय भेद आहे, काय नाहीये, हे सगळं तत्वज्ञानी लोक सांगतात. अंत हा म्हणजे निर्णय. उभयोरपि दृष्ट हा अंत हा, या दोन्ही मध्ये अंत काय आहे म्हणजे निर्णय काय आहे, हे तत्वज्ञानी लोकांना माहित असतंय. नी- पुन्हा एकदा नसलेली याच्यामध्ये न नसलेली गोष्ट असत हा नसलेली गोष्ट विद्यते कशामुळे भाव घडेल? हा नसलेली गोष्ट असती का असा प्रश्न कशाला? नसलेली गोष्टीची चर्चा कशामुळे येते? नसलेली गोष्ट असती असं म्हणता येत नाही. कारण हा जीव जो आहे की नाही, जीव असलेलाच आहे. हो. असलेला जीव असतो, हम्म. नसलेला जीव नसतो. आता ते म्हणलं ना, सांगितलं ना तुम्हाला. हम्म. शशविषाण ते उदाहरण काय आहे? दिलं की. शस्यविषाण म्हणजे हा. ते काय आहे? शशाला विषाण नसतच आहे. नसलेली गोष्ट असती म्हणणं कसं चुकीचंच अच्छा आहे. अच्छा, शिंग. शस्याला शिंग, हा. हो. हम्म. म्हणून नासतो विद्यते भाव, न अभाव विद्यते सतः. सत असणाऱ्या गोष्टीला कधीही अभाव असा राहत नाही. हा. असंची चर्चा करायचं प्रयोजनच आता काय असा हे त्यांचा. बघा, हे हे एक आहे. जसं भूमीवर घडा नाही, नसलेला भूमीवर घडा नसलेला तिथं घडा नाही असं म्हणतो आपण. पण जिथं तिथं असलेल्या घड्याला नाही असं म्हणता येतं का? नाही येत. घडा म्हणजे आपण, घडा आहे, घट आहे, पण त्या भूमीवर नाहीये असं म्हणायला काय होतं? तर भूमीवर नाहीये, ते नसलेल्या भूमीवर जे राहत नसतंय ते आहे असं म्हणणं म्हणजे तिथं आहे घडा बघा तुम्ही असं म्हणलं तर कोण? हम्म. असे घट कोणाच्या तिथं आहे संदर्भात? असं म्हणणं. हा. नसलेला हा शब्द वाक्प्रयोग होतोय तर कोणाच्या संदर्भात करतात? कोण नाही आणि ते आहे असं कोण म्हणतंय? काहीतरी नाहीये. असं जीव, जीव सगळे. हा. जे आता हे लोक काय म्हणतात, हं? ब्रह्म सगळीकडे असतं म्हणतात. हम्म. ब्रह्म सगळीकडे आहे म्हणतात. ब्रह्म सगळीकडे आहे. पण जे काही आहे ते सगळं ब्रह्मच आहे असं म्हणणं, त्यात फार म्हणजे वैशिष्ट्य आहे बरं का. हे हम्म. बघा, त्याच्यामध्ये सुधेमध्ये हा विषय येतो, चर्चेमध्ये येतो. हम्म. सुधेमध्ये काय म्हणतात त्याने, हे बघा, जो जो सगळं सर्वम खलु ब्रह्म आहे की नाही, सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणून म्हणतात. हम्म. हम्म. सर्वम खलु इदम ब्रह्म, हम्म. जे काय आहे ते सगळं ब्रह्म आहे असं म्हणणारे लोक. हम्म. त्यावेळेस जे काय आहे ते सगळं ब्रह्म आहे असं म्हणणारे, त्याला सोडून दुसरं कोणतं नाहीच आहे असं म्हणा. हे बघा, सर्वम ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणतात, आणि जे आहे ते सगळं ब्रह्मच आहे असं म्हणणारे लोक, हे केव्हा कळतं त्याला? हे सगळे ब्रह्म आहे असं केव्हा कळतं? हे स्वतःला जाणून घेतले तर त्यांना वाटतं की अरे आपण ब्रह्म आहेत की, म्हणून असं वाटतं. मग एकदा आपण स्वतः ब्रह्म आहेत असं म्हणलं तर मग दुसरं ब्रह्म नसतं ते. हम्म. कारण ब्रह्माला सोडून बाकी सगळं मिथ्या आहे, हम्म. खोटं आहे. हम्म. बरोबर आहे. ब्रह्म जे आहे त्याला सोडून बाकीची जी गोष्ट आहे ते सगळी मिथ्याभूत आहे. मिथ्या, हो, मिथ्या मग म्हणतात. मिथ्याभूत असणाऱ्या गोष्टीला ब्रह्माच्या बद्दलचं ज्ञान कसं येईल? हम्म. जे मिथ्याभूत आहे त्यांना ब्रह्म त्याला ब्रह्माच्या बद्दलचं ज्ञान कसं येईल? येत नाही. हम्म. कारण ज्ञान यायला म्हणजे तो कोणतरी कोणत्या स्वरूपाने असायला पाहिजे, की कोणतं तरी एक स्वरूप पाहिजे की त्याला. हम्म. त्याला त्याला काही स्वरूपच नसतंय. हम्म.
ऍक्च्युली हे कसं, भावात्मक असणारा एका बाजूला तो एक तुलनात्मक व्यक्तीचा पाहिजे. हा हे कसं काय तुलनात्मक, ते जे असं म्हणतायत, म्हणजे मी काही ज्ञानी नाही, मला काही माहित नाही, पण एक असं जस्ट वाटतं की तुम्ही तुम्ही हो हे जे आसपास आहे ते नाटकासारखं बघा, त्याच्याकडे तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका, हे समजून देण्यामध्ये नाटकासारखं जे बघा म्हणजे त्या वाक्यप्रयोग झाला. नाटकामध्ये असलेली गोष्ट देखील आचरली पाहिजे ना. हं. ते आश्चर्य नसताना काय करतात. आणि अशा प्रकारे निरीच्छ राहा, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये राहून पाणी लागू देऊ नका, हे सांगायच्या ऐवजी ते ते सत्य असत्य आहे असं ह, सांगण्यामध्ये ते हो तेवढं समजण्याचा तेवढं फरक पुरतं असावा. ते ते. असं आहे हम्म. ते. आता झाले, 2 प्रश्न लिहून आलेत, बाकीचा आता ओपन आहे, कोणाला काही विचारायचं असेल तर. 16वा काय दुसरा जोरदार आहे. नाही पुढं नाही, काय तेच आपण तेच घेतलं आता, झालं ते तेच आहे. ऋग्वेद हरे काय नमः. म्हणतोय. हा, कोणीतरी आहे विचारणार, श्रीनिवासाचार्यांचा आवाज ऋग्वेद येतो. चांदेकर. नाही नाही, श्रीनिवासाचार्य आहेत. हे माझे नाव नाही लिहिले, नाही, मला लिहायला अवघड वाटतं ना, श्री एस एस मध्ये येईल श्रीनिवास. हा, तुमचं नाव नाही आहे इथे, बरेच जण नाही, होते ना. नाही, आहे बोला. खाली राहू दे, ठीक आहे, काही हरकत नाही, हे मी आहे विचारतो. खाली, हा. अच्छा, आचार्य, तू हा लिहिले ऑलरेडी, प्रश्न अरे वा, असा छान. आहे. आचार्य, हा प्रश्न असा आहे की हा. मध्वाचार्यांनी गीता भाष्य आणि गीता केल्यानंतर गीता तात्पर्य तात्पर्य निर्णय निर्णय सुद्धा केलं. हो हो, दोन नाही, केले. भाष्य भाष्य केलं आणि निर्णय केलं, दोन्ही केलेत. हो तर याचं प्रयोजन काय दोन करण्याचं? आता भाषा याचं उत्तर. भाषामध्ये काय असतंय. नाही, त्याचा जी प्रश्न होऊ गोष्ट द्या ना जशी पूर्ण. आहे नाही नाही, आचार्य, एकच एक मिनिट, प्रश्न, हा. याचं उत्तर टीकारायांनी न्यायदीपिकामध्ये दिलेलं आहे, परंतु ते हो आमच्या बालबुद्धीला काही समजलं नाही. तेच त्याच्या न्यायदीपिकेमध्ये त्याच्यामध्ये काय आहे. भाष्य म्हणजे काय आहे, जसं आहे तसं सांगणं. आणि अच्छा. तात्पर्यामध्ये काय आहे की त्याच्याबद्दल काही शंका असली तर त्याचा निर्णय निरसन जे आहे तात्पर्यात केलेलं असतं. पण अच्छा, म्हणजे शंका कोणी लॉजिकल विचारली? कन्क्लुजन. त्याच्याबद्दल काही शंका आली तर त्या शंकेचं समाधान जे आहे तात्पर्यात केलेलं आहे. भाष्यामध्ये काय असतंय, जसा आहे तसा अर्थ सांगितलेला आहे. त्या अर्थ तुम्हाला नाही कळाला, त्याच्याबद्दल काही शंका आली तर ती तात्पर्यामध्ये निरसन करतो. ज्याप्रमाणे ह्याच्यामध्ये देखील आहे, कोणतं भाषामध्ये देखील, ब्रह्मसूत्र भाषामध्ये देखील ब्रह्मसूत्र भाष्य अनुव्याख्यान असे दोन गोष्टी आहेत. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये काय करतात, सूत्रांचे जसा आहे तसा अर्थ काढून दाखवलेले. आणि अच्छा. अनुव्याख्यानामध्ये काय आहे, ते जे अनुव्याख्यानामध्ये सांगितलं, हा जो भाष्यामध्ये सांगितलेला अर्थ आहे ना, त्याच्याबद्दल ते काहीतरी शंका समाधान वगैरे सगळं असतील तर त्याच्याबद्दल चर्चा वगैरे सगळे त्या अनुव्याख्यानात केलेली आहे. म्हणजे भाष्यात सांगितलेली गोष्ट अनुव्याख्यानात येत नाही. अनुव्याख्यानातली गोष्ट वेगळी, ह्याच्यातली गोष्ट वेगळी. तसं भाषामध्ये सांगणारी गोष्ट वेगळी आणि ह्याची गोष्ट वेगळी. तात्पर्य हं? निर्णयाची वेगळी. हम्म. तात्पर्याची गोष्ट वेगळी आहे. हम्म. तिथे शंका समाधान पूर्वक तुम्हाला मनाला जे चांगलं लागतंय ना ते सांगितलेलं आहे. पहिल्या दिवशीचं हं? प्रवचन जेव्हा झालं, तेव्हा मला असं वाटलं हो. की एखादं तत्व ते कुठं कुठं गीतेत सांगितले, ते घेऊन परत चर्चा केली असं वाटलं, पण तसं दिसत नाहीये ते. नाही नाही, ज्या ज्या ठिकाणी येतात विचार येतात त्या विषयावरच आहे फक्त. हम्म. भाष्यामध्ये ते स्पष्ट करून सांगत नाहीत. हम्म. शंका समाधान वगैरे तिथं सांगितलं नाही. ते शंका समाधान सगळे इथं सांगितले आहेत. हम्म? होय. अजून कोणी लिहिलंय खाली? तात्पर्याचा मला हा माहित अभिप्राय. नव्हतं. हा. नाही, कोणी आहे का म्हटलं लिहिलेलं? नाही. झाले. आता ओपन आहे, ओपन फोरम. ओपन अटेंडी, डिबेट. कोण कोण चला. अटेंडी आहेत? आता माझा साधा प्रश्न, सोपा सोपा. हो. शंखोदकाबद्दल थोडं सांगताल का? कोणाबद्दल. शंखोदक. आपण शंखोदक. पूजा. हा. हो. शंखोदक म्हणून जे असते ना ब्राह्मण, त्याला दृष्ट हं. काढायची असते. परमात्म्याला असं शंखामध्ये पाणी घेऊन पायापासून शिखापर्यंत 3 वेळा
असं हे करायचं, तीनदा फिरवायचं ओवाळ. आणि ते पाणी काढून ठेवायचं. ते प्रोक्षणासाठी वापरावं लागतं, शुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी वापरावं. थोडक्यात दृष्ट काढण्यासाठी. हा, त्याची दृष्ट काढून हम्म. काढलेले जे पाणी असते ना, शंखाचं पाणी, ते आपण प्रोक्षण करून घ्यावं. त्याची जेव्हा दृष्ट जाते तेव्हा ते पाणी आपल्यावर लागतं, म्हणजे आपली देखील दृष्ट जातेच की. अच्छा. हा. हा. अच्छा. नाही, पण हे थोडं म्हणजे बरोबर वाटत नाही ह्याच्यासाठी की त्याला कोणाची तो इतका सगळा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, त्याला दृष्ट कशी लागेल कोणाची? कोणाला भगवंताला. दृष्ट? सगळे लोक म्हणतात की काही ना काहीतरी म्हणतच असतात की चला, हो हो, पण हो. त्याला सर्वत्र लागायचा काहीतरी प्रश्न फिरत नव्हे ना. असतात. सर्वशक्तिमान आहे, लागायचं हा? कशाला? तो अशा नाही नाही नाही, हं, ही त्याला दृष्टी नाहीये, त्याची दृष्टी म्हणून नाही. हं, हं. त्याची दृष्ट कशाला काढायची, तर आपल्याला लागलेली दृष्ट जावी याकरता म्हणून त्याची दृष्ट काढायची. अच्छा. म्हणून आपल्या कवर शिंपडून घ्यायचो. त्याला काही नाही आहे. हं, दृष्ट सगळी आपल्यालाच लागते. हं. बाकी सगळ्या लोकांना दृष्ट लागते, त्याला काही दृष्ट लागत नाही. ती दृष्ट लागते ना, ती जायसाठी म्हणून. त्याची दृष्ट काढायची नाहीये, आपला दृष्टी. ते शंखोदकाने ब्राह्मण करायचं म्हणजे काय, पायापासून गुडघ्यापर्यंत, त्यानंतर गुडघ्यापासून छातीपर्यंत, वर तो मुखापासून सुरू होतं. 1 2 3 वेळा असं काढतात. आता आपण संचिंतयेत भगवत चरणारविंदम वगैरे जे म्हणतात ना, त्याच्यामध्ये काय आहे, ते सगळे परमात्म्याचे एक 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 अवयव जे आहेत ना, ते कसे आहे ते चिंतन केलं म्हणजे आपल्या अवयवामध्ये तेवढं सामर्थ्य येतं. कळलं की? हं? यावत हसितंगदाभृत म्हणून भागवतात सांगितलंय. परमात्म्याच्या मंदहासापर्यंत तो चिंतन करावं. का करावं? त्या एक 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 आपल्या शरीराच्या अवयवामध्ये असणारं आपलं जे म्हणजे हा आसक्ती आहे की नाही, अटॅचमेंट आहे की नाही, ते हळूहळू सुटावं म्हणून. त्याकरता आहे का, ते चिंतन केलं की ते सगळं सुटत जातं. तसं आहे परमात्म्याचं हे सगळे असं ब्राह्मण केलं तर काय होतं, ते सगळे तर परमात्म्याचे दोष नाही, आपल्यामध्ये असणारे जे काही दोष आहेत की नाही, ते सगळे जातात. गुडघ्यापर्यंतचे, त्याच्यानंतर छातीपर्यंत, त्यानंतर मुखापासूनचे सगळे, असे 3 प्रकारे 3 वेळा ब्राह्मण करावं. ते हम्म प्रत्येक वेळेला वेगळं शंखोदक घ्यायचं का एकदा घेतलेलं तीनदा तसं नाही, फिरवायचं? एकदा घेतलेलं 3 वेळा, 1 2 3. हं, तर काही काही लोक पद्धत आहे ते, हं, उडपीचे लोक वगैरे तर जे आहेत वेगवेगळं घेतात. हं, बरं का, म्हणजे आधी पहिल्यांदा घेतलेलं ते काढतात, नंतर दुसऱ्यांदा घेतलेलं घालतात, त्यानंतर तिसऱ्यांदा, असं 3 वेगवेगळे करतात. पण आपल्याकडे पद्धत काय आहे, एकच घेतलेलं शंखोदक जे आहे 3 वेळा असं इकडं तिकडं तिकडं करून काढायचं. हं. एकूण आपल्याला त्या ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जिथून आपल्या ह्याच्यापर्यंत आहे ना, तिथल्यापर्यंत आपल्याला सेल्फ कंट्रोल यावा, या हं. उद्देशाने सेल्फ कंट्रोल यावा, त्याचे सगळे दोष वगैरे निघून जावेत, याकरता आहे ते. म्हणून आपण तीर्थ घेताना देखील शंखोदक आपल्याला आता घालून घेतो, प्रोक्षण करून. तर प्रोक्षण करून घेताना 3 ठिकाणी असते, एक तर डोक्यावर, एक तर छातीवर, एक तर खालच्या बाहेर. हम्म, हे 3 वेळा घालायचं. अपोहिष्ठामध्ये देखील तसंच पद्धत आहे. हम्म, अपोहिष्ठामय होस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षुषे योश्यतमोर्धा तस्य भाजयते अनौषधी मात्र स्वांगमामोयसक्रिय नोदा अपोजनय साचना म्हणून असे 3 मंत्र आहेत ते. हम्म, त्या 3 मंत्रांनी आधी एकदा डोक्यापासून ते छातीपर्यंत, हम्म, त्याच्यानंतर खालचे, त्यानंतर खालचे पायापर्यंत, असे 3 वेळा असं प्रोक्षण करून घ्यावं ते अपोहिष्ठामध्ये. हम्म. नुसतं आपलं एवढं घेऊन आपलं डोक्यावर टाकून दिलं नाही. काय किराळेकण कर्मबा अपोहिष्ठा डोकं. करतोच ना. हो. हा, ते तसंच आहे. आपला आहे का प्रश्न? आता हजेरी घेतोय मी. अटेंड हजर आहात का नाही? दीपक कवसकर तर हा? सुट्टीवर आहेत, त्या नाही आहेत हजर. हे माझे 2-3 प्रश्न लिहिले होतेस की रे तू? आई ग, बरं झालं हा, माहिती का, मी विसरून गेलो, लिहिले नाही काय सांग, ना, सांगा. विसरले तुझं असते. काय सांगताय?
तिथे शंका माझ्याकडे तिने एकदा फोनवर सांगितलं ती लक्षात राहत नाही म्हणून. तिला विचारलेल्या शंका आहेत ते आता कसं शोधू बाई. अवघड आहे, वेळही संपत आला. काय शंका आहे? बघ हे आठवतात का, मला हुडकायला वेळ लागेल, ते मोबाईल मध्ये रेकॉर्डेड आहेत ना, तुझा फोन आला तेव्हा. अरे सांगते ना. हा अरे सांग. कोणता शब्द घ्यायचा ह्या वेळेला वय झाल्यानंतर गीतेचं हा, आपण कृष्णाचा जप करायचा का रामाचा जप करायचा का आपण धन्वंतरीचा कृष्ण, करायचा का नारायणाचा करायचा. श्रीकृष्णाचंच. श्रीकृष्णाचा ते करायचं ना. नाही, त्यांचा प्रश्न श्रीकृष्ण वय झाल्यानंतर. परमस्वरूप. ज्यावेळेस आपल्याला कशाची इच्छा नाहीये, काही राहिलं नाही, तर जप कशाच करायचं, त्यांना कोणीतरी मला वाटतं रामाचं सांगितलं. ध्यान करायचं असतं. हा. ध्यान करायचं असतं. अरे कृष्णाचं ध्यान करावं. अरे ध्यान तर करतच आहे पण. श्रीकृष्ण श्रीकृष्ण परमस्वरूप म्हणून सांगितलंय वाक्य. हो का. सर्वश्रेष्ठ असणारा सुहृद आपला दया अनुग्रह करणारा म्हणजे श्रीकृष्ण आहे. अं, कोण काय म्हणतं अरे श्रीराम जयराम म्हणल्यानंतर तो मुक्ती देतो म्हणे, कृष्ण मुक्ती देत नाही म्हणे. ते नाही, तसं काही नाही आहे. श्रीकृष्ण परमस्वरूप म्हणून सांगितलं म्हणून त्याचं ध्यान करावं म्हणून. हं, म्हणून हं, भागवतामध्ये काय केलंय, भीष्माचार्याने जेव्हा देह सोडला, तरी सोडलं हं. त्यावेळेस त्यांनी चिंतन कोणाचं केलेलं आहे? कृष्णाचा. कृष्णाचं. तुझं रूप दाखव. हा. तुझं रूप दाखवला तो कृष्णाच्या. हो हो. हो. तरी तेव्हा ती चक्कर ते घेतलं चाक घेऊन हे करायला की त्याला हो झालं आता माझी मुक्ती झाली म्हणतो तो. नंतर गेल्यानंतर राम राम चिंतन करावं. हो का. आधी नाही. तेच देह विचारलं मी. सोडताना मात्र कृष्णाचंच. हो, देह तेच गेल्यानंतर विचारलं. सोडल्यानंतर कसं काय? रामाचंच. आपल्याला हा. जर कधी करोडाच्या पर्यंत गेल्यानंतर कसं गेला. काय? मेल्यानंतर त्यांनी नाही, लोकांनी, बाकी सगळ्या लोकांनी त्याच्यासमोर राम राम चिंतन केलं तर चांगलं होतं. अच्छा अच्छा. कारण ओके ओके. सगळ्यांना, कारण काय आहे, सगळ्यांना जे आहे, ये ये समायात समायात ये ये मोक्षपदेच्छवा म्हणून रामाने सांगितलेलं आहे. हम्म. त्यांना मोक्षाला यायचं आहे, त्यांनी सगळ्यांनी माझ्याबरोबर यावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि कोण काय म्हणतात दुष्ट शक्ती तुम्हाला खूपच असं नसलं तर नरसिंहाचा जप करा का धन्वंतरीचा जप करा. तर एवढं सांगितलं. नरसिंहाचं तुम्ही ते करा, दुष्ट. बाकी सगळ्या देवतांचं करा, पण कोणत्या वेळेस काय करावं हे सांगितलं आहे शास्त्रात. तेच म्हणते ना आता मी तर जप एक फक्त तो कृष्ण जप तेवढा करते बघ. पण ते कृष्ण रे गुरुनी सांगितलेला मंत्र आपल्याला श्रीकृष्णांना होते श्री क्लीन कृष्णायन म्हणते रे. बस कृष्णजपच सगळ्यांना बायकांना तर तेच. विशेष हे करून कृष्णजप सांगितलेलं आहे. आणि नारायण नारायण म्हणू नये म्हणे. ते संन्याशांनी करा. तेच म्हणलं फक्त जे ते कृष्ण जप तुम्हाला गुरुने दिलेला संन्यासी आहे लोकांनी नारायण नारायण करावं. म्हणून म्हणलं ते दुसरं काही नाही. आणि फक्त मला संन्यासींना घेऊन जाताना करताना हे करताना देखील नारायण नारायण म्हणत जावं. नाही नाही, पण आपल्याला नारायणच मंत्र तर राम उच्चारायचे. राम करून घेऊन जायचं नाही. हरे राम 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 करत तिथून त्या लोकांच्या देहाला घेऊन जायचं नाही. हम्म. नाही, पण पुरुषांना पण आता गुरुमंत्र म्हणजे स्वामींनी रामाचा जप येतो की. वेळ संपली नाही, का? पण हा. स्वामींनी नारायणाचाच दिलेला आहे, म्हणजे सांगितलेला आहे. स्वामींनी जेव्हा हो हो. सांगितला नारायण गुरुमंत्र. स्वामीने नारायणच सांगायचं. हो हो नारायण कोणी काही विचारलं तरी नारायण 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 म्हणावं, त्यांना आशीर्वाद द्यायला जाऊ नये. हो हो